मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. कशात सर्वजण, आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असेल. आत्ता वाजले हे संध्याकाळचे 6 वाजता मी व्हिडिओ सुरू केला आहे, कारण आज दिवसभर सगळा टाईम आहे ना मला त्या एका गोष्टीतच गेला. ते तुम्हाला पुढं दिसणंच कोणती गोष्ट आहे कोणता काय. आज आहोने ना एक फॅमिली मेंबर आणले, तर फॅमिली मेंबर कोण आहे काय तुम्हाला पुढं दिसन. पण आता आहे ना प्रिशा आलेली स्कूलमधून. प्रिशा स्कूलमधून आले ना पहिल्यांदा चहा दूध पिली, अजून फ्रेश पण नाही झाली तशी चहा दूध पिली आणि वरती गेले. तर तुम्हाला वरती गेला दाखवते काय आहे कसे. तर चला आता आपण जाऊ वरती. चावत नाही ना? चावत नाही ना? नसते चावत नसते. गेट वाजलंय आपलं खाली आत्ता बरं का. नाही योकीदच ठेवायचं. योकीदच ठेवायचं आपल्याला. आणि त्यांनी शिसू केलं कोण साफ करीन. वरती ठेवायचं. अगं पण वरती ठेवलं वरती घाण होत नाही का? जाऊ दे पण ठेवायचं या. ठेवायला ठेवायचं. ते. वाजलं. चलो. बाई खाली त्यांनी खराब नाही केला अजून. किती हुशार आहे. तुम्ही आता गेलं का काहीतरी करते उद्योग मला. पाऊस आला तर काय नाही टेन्शन यायचं त्याच्या, आहे की नाही. मग सगळा कार्यक्रम करून मोकळा झाला आहे का नाही. आता आता मालक आला सगळ्या गोष्टी. ते का दडलंय तिकडं जाऊन. हे काळ लयच भारी असलं भारी हे करतं ना ते. आला दादा आला दादा. टक टक टक. टक टक. नको ते पाणीपुरी आण. अरे ते पाणीपुरी मागताय ना. काय आणशी? पाणीपुरी आणशी. आहे अलीकडून बसलाय. दाखव. दुसरं कुठे? कुठे गेलो ते? मला वाटलं पिठा रेती. मम्मी खाली आहे ना. मम्मीला बोलू ना. काय म्हणणे त्याला दूध आण थोडं दूध पिते. 3 वाजल्यापासून तेच काम करते मी आज. 3 वाजल्यापासून तेच काम करते. घे पुढं उचल उचल काय नाही करीत आण आण उचलून मध्ये धर धर आण तसं आण. हळूच उचल दादा उचल. नी दे ती आण याच्या खाल्ले आणा जण 2 आणा. आणि तिथं एक ती एक आण दुसरे ठेव खाली. जर ते एक आण पण चोक मध्ये तिथं अलीकडे कागद ओढ. नाही घाबर तू खाली धर आणखी तू ठेव खाली. आण घे आण आण. हळूच जा हळूच पाठवू नको. हे बघ बुलबुल कुठे गेलं? कुठे गेलं कोणी? हे तर नसतंच ओरडत बाई. ते काळ मस्त खेळत पण खात पण. हे नसतंच ओरडत. आपल्याला ठेवू आणि ह्याला तू पाठवून निघावला. ती बघ दादा तुझ्याकडे बघत आहे. आता असं काय गोंधळ चालू आहे आमचा. मुलं लागलेत नादी. चला चला आता आम्ही खाली जातो मस्त पैकी. ए चला जिलेबी खायला. हात धुवा. अयो तुम्ही तर सगळी जिलेबी फिनिश केली.
आणि आम्हाला आम्ही काय खायचं नको मला नको 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 मला नको. चला आता मी स्वयंपाक करून घेते काहीतरी बनवते. तर बघ आता आहे ना मी लागलेली स्वयंपाकाला. प्रिशाला बसवल्या आताच अभ्यासाला. सगळ्या गोष्टी आवरल्याच्या नंतर तिचा टिफिन वगैरे तिने इथं आणून ठेवलाय घासायला. तर मी आज चपात्या बनवून घेतल्या. आता मस्त असं आहे ना खिचडी भात मी बनवणार आहे आणि भाजी बघू शक्यतो अंड्याच्या पोळी किंवा काहीतरी बनवीन. तर आता अगोदर आहे ना मी भात बनवून घेणार आहे. चपात्या वगैरे बनवून झाल्यात. एक बॉटल असतं तुम्हाला तर माहिती, दुसरी बॉटल आणली ती दिवशी. तर आल्याला मी सगळं रोजची रोज बॉटल वगैरे धुवून ठेवीत असते म्हणजे जेणेकरून स्वच्छ राहते आपली बॉटल. तर चला आता मी नंतर भात करून घेते. त्यासाठी जे काय आपल्याला साहित्य लागतं ते साहित्य मी चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते चिरून. तर चला. तर बघा इथं मस्तपैकी टोमॅटो बटाटा असा उभा कापून घेतला आहे. इथं कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर इकडं कांदा, इकडं कोथिंबीर आणि इकडं कढीपत्ता आणि इकडं मस्त असे आपले तांदूळ धुवून घेतले. तर आणि ज्याच्यामध्ये मी वाटण काढलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या वाटणामध्ये पाणी टाकून ठेवले जेणेकरून आपण फोडणीला पाणी वतलं ना तर त्या पाण्यामध्ये हे पाणी ॲड करते मी. काही असंच म्हणजे ते भांडं असंच घासायला टाकून देत नाही. आणि इकडं जे काय आपले खडे मसाले असतात ना ते घेतले थोडेफार. माझ्याकडे खडे मसाले नव्हते. जेवढं होतं लवंग, मिरी, तेजपत्ता असं काय जेवढं काय गोष्टी होत्या तेवढ्याच मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. सगळ्या काही गोष्टी नाहीत. आणि इकडं प्रिशू बसले अभ्यासाला. हाय हाय करा. तर बघा तिला आले इतका अभ्यास असतो ना काय सांगा. तिचं अक्षर बघायचे तुम्हाला. माझं सुद्धा नसन त्या टायमाला. हे बघा इतकं छान अक्षर आहे त्याचं. तर मला तर वाटतं छान. प्रत्येक आईला आपल्या बाळाचं अक्षर प्रत्येक गोष्ट छानच वाटत असते. तर खरा सगळ्या व्यवस्थित लिहायचं. आणि तुम्हाला एक सांगू का आता ना पूर्ण पावसाळ्यात हे चालू असतं सगळीकडे ना असे कपडे लटकलेले दिसणार घरामध्ये. कारण की ना फॅन खाली सुकतात, बाहेर तर सुकतच नाही. तर त्याच्यामुळं जर बघा इकडं मॅडम करतात तोपर्यंत अभ्यास गेलेले बाहेर मित्रांसोबत. तर आणि ते तुम्ही तर बघितलं ते मांजरांचा गोंधळ बापरे. असं दिवसभर मला आज नको झालंय ना. त्यांनी शिसू करून सगळं खराब केलं तर पोर्च. मी सगळा पोर्च वगैरे धुवून घेतला. नंतर वरती त्यांना धुवून घेतलं. नंतर त्यांना वरती नेऊन ठेवलं कारण जेणेकरून त्यांना कशी खूप थंडी वाजत होती. मग ते जास्तच ओरडत होते. मग ओरडल्यामुळे आपल्याला पण कसं तरी वाटतंच ना. तर मग त्यांना वरती ऊन होतं दुपारी त्यावेळेस त्यांना वरती नेऊन ठेवलं. आता सध्या वरतीच होतं. वरती त्यांना सेफ्टी केलेली त्यांची जेणेकरून पाऊस आला तरी ते भिजणार नाहीत याची काळजी घेतली. आणि त्यातलं ना एक मम्मीला न्यायचं आहे म्हणजे एक माहेरी न्यायचं आहे एक सासरी न्यायचं आहे मला देऊन कुत्र्याचे पिल्लू. तर चला आता मी सगळ्यात अगोदर बाकीची बडबड थांबवते. मस्तपैकी भात केले. भात शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आपला भात फोडणीचा भात कसा झाला आहे तो.